शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आपल्यासोबत आहे। सर, खरं तर पाहिलं आपण तर आज सभागृह बंद पडलं, अबू आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। उद्या तुमची नाही काय भूमिका असणार यावरती? एकतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी हा देश घडवला, महाराष्ट्र घडवला, त्यांच्या शत्रूवर त्याचं उदात्तीकरण करणं आणि औरंगजेब चांगला प्रशासक होता हे सांगणं हे निषेध करण्यासारखं आहे। आणि म्हणून अबू आझमींचं निलंबन झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांकडे केलेली आहे। त्याच्यावर शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी स्वतः देखील भाषणामध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं कारवाई व्हावी। आणि मला असं वाटतं की शिंदेसाहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे ती महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्याच्यावर विधानसभेचे अध्यक्ष नक्की योग्य तो निर्णय घेतील। पण अचानक अबू आझमी बोलण्यामागचं नेमकं कारण काय, किंवा वारंवार याच्या आधी सुद्धा वंदे मातरमवर मोठा वाद झाला होता, त्यावेळेस सुद्धा सभागृह तहकूब झाली होती? मला असं वाटतं की असं बोलल्यानंतर आपल्याला प्रसिद्धी मिळते, आपण प्रसिद्धीच्या झोता देतो म्हणून कदाचित ते बोललं असेल, परंतु हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आणि संभाजीराजांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सहन करणार नाही ही देखील आमची भूमिका असणार आहे। आज विरोधकांनी जसं अबू आझमी यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे तशीच कोरटकर असेल किंवा सोलापूरकर असेल यांच्यावर सुद्धा कारवाईची मागणी केलेली आहे। मला असं वाटतं की अशा मागण्या करून अबू आझमींवर कारवाई होऊ नये अशी कदाचित मनातली त्यांची इच्छा असावी। मला असं वाटतं की अबू आझमींच्या सभागृहाच्या परिसरातल्या वक्तव्यावर सगळ्या गोष्टी चालू आहेत, परंतु त्यांना राजकारण आणायचं आहे आणि याच्यातनं अबू आझमींना कदाचित वाचवायचं असेल म्हणून हे महाविकास आघाडीवाले असं करत आहेत। धनंजय मुंडेंचा आज राजीनामा झाला, कुठंतरी सरकारने उशीर केला, सरकार पाठीशी घालत होतं, आता बदनामी व्हायला लागली, तेव्हा राजीनामा घेता अशा प्रकारची टीका होताना पाहायला मिळते। यामध्ये मला असं वाटतं की अजितदादांनी सविस्तर याच्याबद्दल खुलासा केलेला आहे। धनंजय मुंडे साहेब हे महाविकास आघाडी महायुतीमध्ये काम करतात, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते आहेत, त्यांनी देखील ट्विट करून सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर मी बोलणं उचित नाही। माणिकराव कोकाटेंना सुद्धा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी होताना पाहायला मिळते। नाही, ठीक आहे ना, आज मुद्दा आमच्यासमोर औरंगजेबाला जे उदात्तीकरण केलेलं ते आहे, तो महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण शेवटी हे दोन्ही राजे आमची अस्मिता आहे। उद्धव ठाकरे आज सभागृहात आलेले आहेत, म्हणजे विधान भवनात आलेले आहेत, पण कुठंतरी विरोधी पक्षनेत्याचं नाव ठरताना पाहायला मिळत नाही आहे। नाही, आता त्यांचा विरोधी पक्षनेता ठरताना पण 3 पक्षाच्या बैठका लागतील। साधा विधान परिषदेचा सदस्य ठरवायचं असेल तर तिन्ही पक्षांना विचारावं लागेल। खासदार जर राज्यसभेचा पाठवायचा असेल तर शेवटी 3 पक्षांना, बाकीच्या 2 पक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय त्या 3 पक्षातले एकही पक्ष काही करू शकत नाही, एवढी परिस्थिती महाराष्ट्राच्या लोकांनी त्यांच्यावर आणून ठेवलेली आहे। तर 2 नावं चर्चेत आहेत, भास्कर जाधव की आदित्य ठाकरे, अशा प्रकारची हे चालू आहे। शेवटी तो अधिकार त्यांचा आहे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते करायचे की नाही हा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे। पाहतोय नाव कोण द्यायचं हा अधिकार त्यांचा आहे, मात्र अध्यक्ष करायचं की नाही हा अधिकार जो आहे तो अध्यक्षांचा असल्याचं उदय सामंत म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अजित कदम सरासुणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।